3 बॉल आणि 1 धाव. मयुरेश इथून बाद झाला आणि आता जगदीश हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 1 धाव बॉलिंग करतोय तो मात्र राकेश पाटारे. यावेळेस देखील बॅटची कडा होती, मागे खेळाडू फिल्डिंग दमदार झाली. 4 बॉल आणि 1च धाव. आई गावदेवी खरसुंडी खालापूर तालुक्यातील हा संघ बॅटिंगसाठी उतरलाय आणि पहिल्या 4 मध्ये रन्स आहे फक्त 1. आदरणीय प्रदीपजी कराळे आणि जयवंत मसने यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी प्रदीपजी कराळे आणि जयवंतजी मसने यांना आमंत्रित करेल की आपण स्टेज वरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू विकेट किपरच्या मागे मात्र फील्ड करण्यात आला. 5वा बॉल इथून निर्धाव. 5 चेंडू आणि अवघी 1च धाव. 5 बॉल आणि 1 धाव. स्कोर मात्र थांबलाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे, जिथे पॉवर पॅक शॉट खेळायचे तिथे मात्र 1च धाव 5 चेंडू मध्ये झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम आई गावदेवी खरसुंडीची. शेवटचा बॉल, लास्ट बॉल परफेक्ट कनेक्ट केलाय, पाठवलाय सीमा पार, ठोकलाय तो षटकार. ओव्हर कंप्लीट. स्कोर झालाय आई गावदेवी खरसुंडीचा. पहिल्या ओव्हर मध्ये मयुरेश आउट होत असताना धावसंख्या ती मात्र 7. फलंदाज सध्या स्ट्राईक वरती आला आणि 7 धावा. आणि प्रेक्षक बघा आपले लाडके श्वान जे फिरतायत मैदानावरती त्यांना खरं तर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा आल्या. पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपली आणि दुसरी ओव्हर इथून आता मार्गस्थ होईल. आणि बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे तो मात्र महेश पाटील. जांभिवली संघाचा महेश पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. आणि समोर येतो मात्र मनीष स्ट्राईक वरती. मनीष पहिला बॉल खोलात टाकला होता, समोर होता चेंडू. मनीष खरं तर पाणी करतो पण पहिला बॉल इथून डॉट आलाय. मागच्या 3 मॅच मध्ये असं काही घडलं की पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्कोरच होत नाही. कारण निखिल 11 बेलवली देखील 20 धावसंख्येवरती थांबला होता. सिद्धू 11 कैरे देखील 5 ओव्हर मध्ये 31 धावसंख्येवरती थांबला. जय हनुमान कळंबोली देखील 3 ओव्हर 2 बॉल मध्ये 41 होत्या, पण मागच्या 10 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा आल्या होत्या कळंबोलीच्या. म्हणजे 45च्या पार मागच्या 3 मॅच मध्ये स्कोर जात नाही. आणि इथून खरसुंडी देखील थोडासा फलंदाजांना थोडासा कठीण सामना करावा लागतो गोलंदाजांचा. कारण स्कोर आहे पहिल्या ओव्हर मध्ये होते त्या 7, 2 बॉल संपलेत ते मात्र महेश पाटील आणि अवघी 1 धाव म्हणजे 8 धावा आहेत 1 ओव्हर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. खरं तर फलंदाजांना अगदी चिकाटीने आणि खरं तर एक चेंडूचा चांगला अभ्यास करून त्यांना बॅटिंग करावी लागेल. स्कोर धावफलक मात्र हलतं ठेवावं लागेल. धावा येतं मात्र धावफलकावरती 8. 1 ओव्हर 2 बॉल आणि 8 धावा. यस थांबा, या ठिकाणी चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफर केलं. जस पंचांनी ज्या पद्धतीने आम्हाला इन्फॉर्म केलं त्या पद्धतीने चेकिंग होईल. थर्ड अंपायर आणि आमची टेक्निकल टीम या ठिकाणी पूर्णपणे ऑब्झर्व करते. हॅलो यस फेअर डिलिव्हरी आहे, नो प्रॉब्लेम. मॅच इथून पुढे कंटिन्यू राहील आणि धावसंख्या ती मात्र 8. गोलंदाज महेश पाटील इन ऍक्शन आले ओव्हर नंबर 2 मध्ये. गती कमी केली होती, थोडी गती कमी केली होती या चेंडूवरती. फलंदाज जगदीशला देखील फसवण्याचा प्रयत्न होता, स्कोरच होत नाहीये.
धावा यायला पाहिजे, चेंडूवरती नजर ठेवावी लागेल, गती ओळखावी लागेल आणि परफेक्ट चेंडूवरती एक परफेक्ट शॉट खेळावा लागेल. तो मात्र जगदीशला. आई गावदेवी खरसुंडी. इथून मात्र समोर येतो महेश पाटील. ओव्हर नंबर 2. यावेळेस देखील मागे चेंडू आहे, कुठलाही दाव्याचा प्रयत्न होणार नाही. दुसऱ्या षटकाचे देखील 4 चेंडू संपलेत आणि रन आली आहे फक्त 1. जणू काही एखादं कसोटी क्रिकेट आपण बघावं अशी बॅटिंग मागच्या काही 3 मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि त्या कारणास्तव आई गावदेवी खरसुंडी कदाचित ते चित्र बदलेल असं वाटतंय, पण इथून फलंदाजांचा बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट तेवढा होत नाहीये आणि फटका यावेळेस ताकद लावली. ऑन साईडला खेळाडू पोहोचलाय बॉल पर्यंत, फेक देखील लगेच केली, तोपर्यंत देखील सिंगल. 11 चेंडूंचा खेळ संपला आणि धावा येत्या आई गावदेवी खरसुंडीच्या अवघ्या 9. एक षटकार जो षटकार आलाय आणि 3 सिंगल, म्हणजे जवळपास 4 बॉल वरती 9 धावा आल्यात आणि बाकीचे 7 चेंडू मात्र डॉट आलेत या इनिंग मध्ये. अंतिम बॉल महेश पाटीलचा ओव्हर नंबर 2 चा. समोर खेळलाय खेळाडू, दूर आहे, पहिली धाव कंप्लीट केली आहे. दुसरी साठी दोन्ही आणि यस प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत, सांगतात की हा चौकार आहे. 4 धावा. यस खेळाडूने देखील त्याची बॉडी लँग्वेज वरून जरूर त्याने देखील दर्शवलं की हा चौकार आहे. 4 धावा. अखेर काय चौकार आलाय. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती झाली. आई गावदेवी खरसुंडीचा स्कोअर पोहोचलाय तो मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवरती. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये या स्पर्धेसाठी जे चेंडू आहेत, या स्पर्धेसाठी चेंडू आम्हाला पुरवले ते मात्र विनोद सुरेश भगत, मिलिंद सोनावले, पंकज शेंडे, परेश मोतीराम शेंडे आणि सुरेश पेरणे या सर्वांनी आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी चेंडू पुरवले, त्यांचे मनापासून आभार. तर पाण्याची व्यवस्था या दोस्ती चषकासाठी रवींद्र मधुकर कराळे यांच्याकडून मात्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला विशेष सहकार्य आपण पाहतोय माजी सरपंच अस्सल ग्रामपंचायतीचे रमेश पंढरीनाथ लदगे साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेला राहिलं. त्याचबरोबर माजी सदस्य रुपेशजी कोंडे यांच्याकडून देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला राहिलं. दगडूशेठ कराले, राजू मधुकर कराले, विठ्ठलजी ठोंबरे, भाऊशेठ ठाकरे, कालूरामजी पाठेकर, जयेंद्र पांडुरंग कराले माजी सदस्य आणि नंदकुमारजी शेंडे यांचं देखील विशेष सहकार्य राहिलं. आणि या सर्वांचा आभार आपण व्यक्त करूया. आणि ओव्हर नंबर 3 ला इथून मात्र सुरुवात झाली आहे. धावा येत्या अवघ्या 13. राकेश पुन्हा आलाय, पण जी बॅटिंग पाहिजे ना मनीष कडून आणि जगदीश कडून, ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांना साकारावी लागणार आहे. स्कोर येतो मात्र 13. फटका भारी आहे, यावेळेला ताकद लावली आहे आणि चेंडू ऑन साइडला पोहोचलाय, सीमा पार, ठोकलाय, ओव्हर दी रोप षटकार. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय अक्षय कालेकर आणि त्याचबरोबर किशोर कालेकर दादा यांचं आगमन या ठिकाणी होतंय. दोघांचंही सहर्ष स्वागत. अक्षय कालेकर दादा आणि किशोर कालेकर दादा, आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. दोस्ती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. बघा रात्रीचे खरं तर 12:30 वाजून गेलेत, तरी देखील दोस्ती चषकामध्ये आपल्या सर्व मित्र परिवाराला निमंत्रणा खातर हे सर्व पाहुणे या ठिकाणी, रात्रीचे 12:30 वाजून गेलेत तरी पाहुण्यांची गर्दी मात्र या व्यासपीठावरती तुम्हाला बघायला मिळते. किशोर दादा आणि अक्षय दादा आपण मंचावरती यावं. 2 ओव्हर मध्ये 13 धावा होत्या. इथून मात्र राकेशच्या बॉलिंग वरती षटकार आलाय, म्हणजे आता एक मोठ्या धावसंख्येकडे. खरं तर इनिंग बॅलन्स करणारी ही चांगली पार्टनरशिप दोघांची. वेगवान चेंडू होता राकेशचा, हलकीशी अपील होती, वेग होता चेंडूवरती, टप्पा देखील चांगला होता. डॉट बॉल आला, 3 बॉल संपले तिसऱ्या ओव्हरचे. स्कोर येतो मात्र 19. धावा फलकावरती. खरं तर आई गावदेवी खरसुंडीने मैदानाचं चित्र ओळखलं की पहिल्या बॅटिंगमध्ये धावा करताना थोड्या अडचण आहे, त्यामुळे संयम राखला आणि आता संयम सोडला. या बॉल वरती
ठोकलाय तो षटकार. जगदीश या फलंदाजाची पॉवर आणि जिथे धावा येत नाहीयेत अशा पहिल्या इनिंग मध्ये देखील धावांचा पाऊस आता तो पाडतोय. कारण त्याच्या बॅट मधून आले 3 षटकार. 3 षटकार खेचले ते मात्र जगदीशने आणि धावसंख्या या सिक्सरने जाऊन पोहोचतीये ती मात्र 25 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 25 ऑन बोर्ड आणि जगदीश खरसुंडीचा जगदीश सध्या गोलंदाजावरती षटकारांची खेळी करत असताना राकेश पाटारेला ठोकला त्याने षटकार. बॅटला ब्रश झाला. बॅक टू द बॉलर आहे चेंडू. प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र डॉट येईल. स्कोर मात्र 25 आहे आणि राकेश पाटारेचे खरं तर चेंडू संपले ते मात्र 5. स्कोर जो 3 मॅच मध्ये 45 च्या प्लस गेला नाही तो 45 पार घेऊन जायचा आहे. हा पूर्णपणे दृढ निश्चय जगदीशने केला असावा आणि पूर्णपणे गोलंदाजांना प्रत्येक बॉल वरती सावध पावित्र्याने तो मात्र चांगली बॅटिंग करतोय. ताकद लावली आहे. समोर केलाय ऑन साइडला. खेळाडू आलेत. हातात चेंडू. एकच धाव. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय. खेळ इथून 3 ओव्हर मध्ये समाप्त होत असताना स्कोर झालाय तो मात्र 26. आई गावदेवी खरसुंडीचा स्कोर आहे मात्र 26. पण यानंतर मात्र एक क्वालिफायची मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल. एका बाजूला असेल तर मात्र आसलपाडा संघ संदीप शेंडे आणि त्यांचा संपूर्ण संघ आसलपाडा. यानंतर मालेवाडी संघाच्या समोर क्वालिफायची मॅच खेळेल. अर्थात टॉप 5 मध्ये जाणारा चौथा संघ आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये मिळेल. मग तो आसलपाडा असेल किंवा मालेवाडी असेल. कारण 3 संघ आतापर्यंत ट्रॉफी पर्यंत पोहोचलेत. 3 संघ आगरी धमाका बडवल, दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि डुगू 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली असे 3 संघ हे टॉप 5 मध्ये पोहोचलेत आणि 3 ओव्हर मध्ये स्कोर येतो मात्र 26. आदरणीय जयेंद्र शिंदे दादांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. जयेंद्र शिंदे दादा आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. खरं तर कालची रात्र गाजवली ती वेद 11 डुग्गू 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोलीने. तर 3 ओव्हर मध्ये स्कोर झालाय खरसुंडीचा 26 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा दिल्या होत्या राकेश पाठारेने 7. दुसऱ्या ओव्हर मध्ये महेश पाटीलने धावा दिल्या 6 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये राकेश आला. राकेशने धावा दिल्या त्या 13. अशा 3 ओव्हर मध्ये स्कोर झालाय तो मात्र 26. आणि बॅटिंग जगदीश हा फलंदाज बॅटिंग करतोय ज्याने खेचले षटकार 3. म्हणजे वैयक्तिक जर 26 मधल्या बघितलं तर एकट्या जगदीशच्या धावा आहेत त्या 20. म्हणजे वन साइड बॅटिंग आई गावदेवी खरसुंडी कडून सध्या जगदीशची सुरू. आणि मनीष 6 धावसंख्येने 4 बॉल मध्ये 6 धावा करत त्याला मात्र साथ देत असताना ही पार्टनरशिप खरं तर विपक्षी टीमला थोडी भारी पडेल. कारण आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे जिथे पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आता जगदीश आणि मनीष यांची नजर चेंडूवरती आहे. पूर्णपणे सेट झालेत आणि आता त्यांना न थांबता न थाकता अनस्टॉपेबल बॅटिंग इथे करावी लागेल. कारण 2 ओव्हरचा स्पेल राकेशचा संपलाय. महेश पाटीलचं षटक संपलंय. आता सागर पाटील वरती या ओव्हर मध्ये बेधुंद करणारी बॅटिंग जगदीशला साकारावी लागेल. गोलंदाजांना दडपण आता द्यावंच लागणार आहे. कारण 3 ओव्हर समाप्त झाला. स्कोर येतो अवघा 26 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. पहिला बॉल सागर पाटीलचा. अवे फ्रॉम द बॉडी बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच दिनकर तळपे सरांनी इथून वाईट चेंडू घोषित केला आणि एक्स्ट्राची धाव खर्च केली ती मात्र सागर पाटीलने. खरं तर या क्रीडा स्पर्धेला अंपायरिंग भारी राहिली. खरं तर दिल दोस्ती दुनियादारीतील हे सर्व मित्र ज्यांनी दोस्ती चषकाची उभारणी केली आणि ॲज अ अंपायर म्हणून देखील दिनकर तळपे असतील, सागर लदगे सर असतील, सोमेश्वर मसने असतील, जबरदस्त अंपायरिंग. अंकुश कराळे असतील. वाईट आणखीन एक वाईट बॉल टाकलाय तो सागर पाटीलने. दोन वाईट चेंडू टाकले सागर पाटीलने. लोकांना खरं तर जिथे गोलंदाजांचं थोडं का होईना वर्चस्व दिसतं तिथे सागर पाटील मात्र थोडा मार्क ठरतोय. कारण सुरुवातीला 2 वाईट चेंडू त्याने टाकलेत आणि जगदीश खरं तर एक मोठ्या इनिंगच्या शोधात आहे. जगदीश 20 धावा वैयक्तिक खेळतोय. म्हणजे दोस्ती चषकाची आतापर्यंत एकही 50 झालेली नाहीये. कदाचित ती पहिली 50 होऊ शकते.
चांगला बॉल टाकला सागरने यावेळेस. रनचा प्रयत्न आणि या दरम्यान सिंगल रन 22च्या स्वरूपात ही धाव. रन्स मात्र इथून 1ने वाढत असताना स्कोर झाला तो 29. मनीष या फलंदाची हाईट पाहिली ना तर त्याच्या अगदी कमरेवरती चेंडू आला तर सहजपणे षटकार येईल अशी त्याची बॉडी लँग्वेज आहे गोलंदाज या सागर पाटील. फटका भारी आहे, प्रॉपर कनेक्ट झालाय, टायमिंग बेमिसाल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय मनीषने षटकार. गरज आहे आई गावदेवी खरसुंडीला धावांची आणि धावांची गरज असताना मनीषच्या बॅट मधून हा मेन मोमेंटला आला षटकार जिथून रिदम आता आहे. कारण 3 ओव्हर मध्ये स्कोर 26 होता, या ओव्हर मध्ये 2 वाईड सिंगल आणि त्यानंतर षटकार म्हणजे 2 बॉल वरती 9 धावा दिल्यात त्या सागर पाटीलने. थोडा स्पीड आता पकडलाय तो आई गावदेवी खरसुंडीने आणि स्कोर पोहोचलाय 2 चेंडू मध्ये 35 या धावसंख्येवरती. चौथं षटक प्रगती पथावर, 2 बॉल आणि 35 धावा धावा फलकावरती. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 बॉल 35 धावा. मनीष आणि जगदीश काय जबरदस्त वातावरण त्याने पकडलं. जिथे मात्र फलंदाजांना थांबून खेळायचं अशी खेळपट्टी आहे तिथे थांबले आणि व्यवस्थितपणे बॅटिंग करत असताना आई गावदेवी खरसुंडीचा स्कोर त्यांनी पोहोचवलाय तो 35 पर्यंत. यानंतर आसलपाडा आणि मालेवाडी संघाची देखील कॉन्टॅक्ट करा. काही खेळाडू कदाचित उपस्थित झालेले आहेत की नाही त्यामुळे आयोजकांना विनंती आहे की मालेवाडी संघाला एकदा कॉन्टॅक्ट करा. आसलपाडा संघ देखील इथे उपस्थित झालाय म्हणजे यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच खेळवता येईल. 2 बॉल 35 धावा. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन, भरपूर प्रचंड मेहनत दोस्ती चषकाची या सर्व आयोजकांची राहिलेली आहे. गेले 4 रात्र या ठिकाणी सर्वत्र त्यांची पाहणी आहे आणि त्याचबरोबर 4 रात्रींच्या आधीची जी मेहनत आहे ती देखील तेवढीच कमालीची राहिलेली आहे. चांगला बॉल टाकला सागर पाटीलने. मनीष या ठिकाणी करता बॉल ज्यावेळी ज्या स्पॉट वरती आदळला त्यावेळी बॅट त्याची वर गेली, त्या कारणास्तव हा चेंडू मात्र इथून डॉट आला. 3 बॉल संपले, धावा आहेत त्या 35. आई गावदेवी माफी असावी 3 बॉल आणि धावसंख्या ती मात्र 35. आई गावदेवी खरसुंडी खरं तर पवेलियन एकदम शांत आहे, शिस्तबद्ध पद्धतीने या मॅचचा आनंद घेतात सर्व खेळाडू. फुल टॉस आहे, समोर खेळला खेळाडू आहे, डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. थोडा का होईना दिशाभूल झाली असावी त्या ठिकाणी. आधी दुर्लक्ष होतं खेळाडूचं, त्याच्यानंतर चेंडू आला लास्ट मोमेंटला हातातून झेल निसटला. 2 धावांनी स्कोर 37 या अंकावरती. 4 चेंडू आणि 37 धावा. सोपा झेल इथून ड्रॉप झाला. सागर पाटीलचं हे षटक, लेफ्ट हँड बॉलर. फटका भारी आहे मनीषचा, गॅप मोठा आहे, चेंडूचा वेग आहे आणि चेंडू सीमा पार. आई गावदेवी खरसुंडी फलंदाजांनी पूर्णपणे आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाल्यानंतर जे आक्रमण असतं तो विध्वंसक खेळी आता मनीष इथून साकारतोय आणि स्कोर इथून 41. हाईट भारी आहे, बॉडी भारी आहे आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत स्कोर होताना थोडी दमछाक होते, तिथे मात्र पूर्णपणे ताकद लावतोय तो मात्र मनीष आई गावदेवी खरसुंडीचा. आमच्या सर्व आसलपाड्याच्या ग्रामस्थांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट आहे, दुसरीचा कॉल वेगाने धावला. 2 खेळाडू, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होतील. आई गावदेवी खरसुंडीचा स्कोर ओव्हर नंबर 4 इथून समाप्त झाली सागर पाटीलची आणि 4 ओव्हर मध्ये स्कोर झालाय तो 43. 43 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आई गावदेवी खरसुंडीच्या. चला यानंतर मी दोन्ही कर्णधारांना इन्व्हाइट करेल. मालेवाडी संघाचा कर्णधार यश लेकुरवाले आणि आसलपाडा संघाचा कर्णधार आपण दोघांनीही या ठिकाणी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. कारण यानंतर क्वालिफायची मॅच आपण खेळवणार आहोत आणि इनिंग समाप्त व्हायला आता एकच षटकाचा खेळ बाकी आहे. त्यामुळे मालेवाडी संघाचा कर्णधार आणि आसलपाडा टीमचा कर्णधार दोघांनीही रिपोर्टिंग करा. ओव्हर समाप्त झाली 5वी की आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्वालिफाय मॅचचा करणार आहोत. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. सर्वच आयोजक ज्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली ना, खरं तर त्या आयोजकांचं सर्व कौतुक आपण करूया. खरं तर प्रवीण पवार असतील, सागर लदगे असतील, सोमेश्वर मसने, नवीन कराळे, त्याचबरोबर भीमसेन कराळे दादा, संदीप शेंडे,
करण ठोंबरे दादा, अंकुश कराळे, संदेश कराळे, दिनकर तळपे, प्रशांत हाबळे आणि सुहागन कराळे या सर्व आपल्या आयोजकांचं दिल दोस्ती दुनियादारीतील जीवाला जीव देणारे हे जिवलग मित्र आणि या सर्व मित्रांनी उभारलेला दोस्ती चषक 2025 आणि यशस्वी पहिलं पर्व त्यांनी करून दाखवलं. इच्छा सर्वांची होती की बेकरेच्या मैदानावरती पहिली नाईट टुर्नामेंट झाली पाहिजे. तिचं आयोजन केलं, मेहनत घेतली आणि उत्तम नियोजनाने नीट आणि क्लीन आयोजन त्यांनी करून दाखवलं. आणि 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे. 2026 मध्ये बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी घेऊन ही स्पर्धा सज्ज होईल. आणि वा, फटका भारी आहे जगदीशच्या बॅट मधून, मागे खेचलाय, इथून आता वाढलाय. 43 वरून 4 धावांची ऍडिशन झाली. धावा संख्या झाली आई गावदेवी खरसुंडीची 47 या अंकावरती. स्कोर भारी आहे. पवेलियन मध्ये बसलेल्या खेळाडूंनाही या धावा संख्येची जाणीव आहे की मागच्या 3 मॅच मध्ये 45 पार धावा जात नव्हत्या. बॅटच्या साह्याने खरं तर जगदीशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. सारे जिवलग दोस्ती त्यांची आजरा मर नाईट सामने ठेवलं केलंय. थँक्यू डीजे, थँक्यू. स्कोर मात्र 47 आहे. लास्ट ओव्हर आहे ती मात्र रोहनची. खरं तर आता स्टेजवरती आमचे जे आयोजक सर्वजण बसलेले आहेत ना, खरं तर प्रवीण पवार दादा असतील, संदेश कराळे दादा, सागर लदगे दादा, भीमसेन कराळे दादा, सोमेश्वर मसने असतील, नवीन कराळे दादा, करण ठोंबरे, अंकुश कराळे, प्रशांत दाबले, सुहागन कराळे या सर्वांना संदीप शेंडेची जी मॅच आहे ना ती देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. आणि वा, जगदीशचा फटका आणि बाउंड्री लाईनच्या समीप होता. कॅच ड्रॉप झाली. थोडी चुकीची फिल्डिंग इथे होत असताना आई गावदेवी खरसुंडीचा स्कोर 2 ने इथून वाढलाय. 49 वरती जाऊन पोहोचलाय. फिल्डिंग मध्ये मिस्टेक करतोय तो मात्र अंबरनाथ विभागातील जांभिवली हा संघ. खरं तर आवश्यकता कॅच पकडण्याची होती पण जगदीशला 2 धावा देऊन स्कोर मात्र 49. चांगला स्कोर उभारलाय. मागच्या 3 सामन्यामध्ये धावा संख्येचं चित्र बदललं तर बॅटिंग करणारे आई गावदेवी खरसुंडीने. आणि आता आसलपाडा आणि मालेवाडीचे कर्णधार आपण टॉस साठी उपस्थित राहा ही पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. आणि आता 2 चेंडू आणि धावा संख्या ती 49. आज खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपण सर्व संघांचा परफॉर्मन्स बघता मागच्या 3 मॅच मध्ये पहिल्या इनिंग मधील दमदार बॅटिंग आहे खरसुंडी संघाची. फटका भारी आहे, समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग आणि फेक देखील तेवढ्याच वेगाने. 50 धावा पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ दे आई गावदेवी खरसुंडी संघ. कारण मागच्या 3 मॅच मध्ये 50 चा स्कोर येत नव्हता पण स्कोर उभारलाय तो मात्र 3 बॉल मध्ये 50. रोहन या बॉलरने जर 2 विकेट मिळवल्या जांभिवलीच्या संदेश कराळे दादा यांच्याकडून या बॉलर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर ते 2 विकेट रोहन इथून कमावणार का? वाह वाह वाह, सुंदर फटका, वाह विकेट. छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका त्याने बॉलिंगने दाखवला. या विकेट साठी संदेश कराळे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणखी एक कमावली तर 500 रुपये असणार. आणि संदेश कराळे यांचं कॅश प्राइज खरं तर ती कोरी करकरीत नोट आता त्यांच्या पॉकेट मधून बाहेर निघालेली आहे. आणि संदेश कराळे दादा जमा ती रक्कम या ठिकाणी करतात. दादांचं कौतुक. वाह, तिकडूनही 200 आले आणि इकडे सुद्धा 200 आले. क्या बात. धावा संख्या धावा फलकावरती कॉमेंटेटर साठी देखील 200. संदेश दादांकडे पैसा भरपूर आहे. खरं तर युवा नेते आहेत आणि युवा नेत्यांची पॉवरही तेवढीच आहे आणि कामही तेवढंच भारी आहे. आणि खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की खरं तर मुख्यमंत्री साहेबांचे अर्थात देवेंद्र फडणवीस साहेबांचे तेवढेच विश्वासू शिलेदार आहेत संदेश कराळे दादा. आणि आजही मला आठवत आहे की सीएम चषक जो झाला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं आयोजन देखील बेकरे गावामध्ये कर्जत तालुक्यातील 90 पेक्षा जास्त संघ इथे खेळवले होते. तर संदेश कराळे दादा यांचं आपण पुन्हा एकदा कौतुक करू. आणि आता दुसरी विकेट देखील लगातार येईल का हे आपल्याला बघायचं. रोहनच्या बॉलिंगवर फटका भारी आहे, वाह, शॉट भारी आहे आणि चेंडू सीमा पार. ताबडतोब चौकार आला आई गावदेवी खरसुंडीचा. या चौकाराने स्कोर झालाय तो मात्र 54 आणि बॉल बाकी आहे त्या इनिंगचे. आतापर्यंत एकच चेंडूचा खेळ बाकी.
अस्सल ग्रामपंचायतीचे सन्माननीय माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सारंग शेठ कराळे यांना आमंत्रित करेल. सरपंच साहेब आपण स्टेजवरती यावं. खरं तर तुम्ही स्टेजवरती आता असायला पाहिजे, कारण आता खरं तर पुढची मॅच आहे की तेवढी भारी ठरणार आहे. रोहन सहा चेंडू, व्हाईट बॉलची फेक. खरं तर या छोट्या बॉलरचं कौतुक करेल मी, कारण बघा वय वर्ष जरी कमी असलं, ताकद कमी असली, बॉडी कमी असली, तरी चेंडू फेकण्याचा वेग तेवढाच आहे, टप्पा त्याचा भारी आहे. आणखी काही मॅचेस खेळत त्याचा कॉन्फिडन्स एवढा वाढलेलाच आहे. मग काय कॉन्फिडन्सने बॉलिंग करतोय हा छोटा पॅकेट बडा धमाका रोहन. वा, फटका भारी आहे, ताकदीनिशी खेळला खेळाडू धावतोय, चेंडू सीमा रेखा पार, वेल फिनिश केलं. आई गावदेवी खरसुंडीचा स्कोर या चौकाराने पोहोचलाय तो मात्र 59 या धाव संख्येवरती, आणि 60 धावांचं लक्ष्य इथून असणार आहे ते मात्र अंबरनाथ विभागातील जांभिवली या संघाला 60 धावांचं टार्गेट. आणि हरिश्चंद्र जाधव साहेब स्वर्गीय वासुदेव 11 अंतराळ नीड संघाचे संघ मालक, क्या बात आहे. आणि हरिश्चंद्र जाधव साहेबांकडून माझ्यासाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅरेक्स प्राइज आलेलं आहे. क्या बात आहे. RTO साहेब ज्यांच्याकडे तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलरचं जर लायसन्स जर काढायचं असेल तर अंतराळ नीडच्या हरिश्चंद्र जाधव पण आवर्जून भेटा. आणि जाधव साहेबांनी माझं लायसन्स सुद्धा दिलं आणि माझ्यासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा दिलं. क्या बात आहे. खरं टाळा होऊन जाऊ द्या हरिश्चंद्र जाधव साहेबांसाठी देखील. आणि आता 60 धावांचं लक्ष्य इथून असणार आहे ती मात्र जांभिवली टीमला. आणि आता दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. एका बाजूला लढणार क्वालिफाय मध्ये असलपाडा आणि दुसरीकडे लढणार तो मात्र मालेवाडी हा संघ. चला, मालेवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत यश लेकूरवाले, तर मी असलपाडा संघाचे संदीप शेंडे सर. क्या बात आहे. आता तुम्हाला इन ऍक्शन दिसणार. आणि आता जाऊया आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये, जिथे मात्र टॉस करण्यासाठी प्रमोद कराले, जयेंद्र कराले आणि त्याचबरोबर उत्तमजी कराले तिघांनाही मी इन्व्हाइट करेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जाऊ. प्रमोद कराले, जयेंद्र कराले तिघांनी साहेब आपण चला. टॉस जरी एकाचा असला तरी कॅमेरामध्ये तिघेही आपण असणार आहेत. चला, मी तिघही पाहुण्यांना आमंत्रित करेल, कारण खरं तर ज्या कर्णधारला गेल्या 4 रात्रीमध्ये आपण आयोजकाच्या भूमिकेत मेहनत घेताना पाहिलंय तो असलपाड्याचा कर्णधार संदीप शेंडे आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी. टॉस इथून होतं आणि जिंकलाय टॉस मालेवाडी संघ. डिसिजन काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय मालेवाडीने स्वीकारला. खरं तर यश फार कमी बोलतो, यश बॅटिंग असणार आहे. थँक्यू, शुभेच्छा. खरं तर आपण जाऊया, सर्वांचं लक्ष ज्या कर्णधाराकडे लागलं, ज्या संघाकडे लागलं तो असलपाड्याचा संदीप शेंडे. संदीप, काय सांगाल? सर्वप्रथम आपण फिल्डिंग करणार आहात, पण माझा खरा प्रश्न आहे की ॲज अ आयोजक म्हणून जी मेहनत आपण घेतलेली आहे, खरं तर यावर्षीची स्पर्धा बऱ्यापैकी आपण यशस्वी करून दाखवली, तर यावर्षी काय काय मेहनत घ्यावी लागली आणि पुढच्या वर्षी काय प्लॅनिंगने स्पर्धा या ठिकाणी असणार, थोडं तुमच्याकडून ऐकायला आवडेल. हॅलो, यावर्षी आम्ही जर म्हणजे बोलायचं झालं तरी प्रवीण पवार यांनी एक मेसेज केला आपल्याला नाईट टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची. तर आम्ही 9 जण, 10 होतं, म्हणजे 10 जण आहेत. 10 जणांनी अशी मेहनत घेतली का ठेवायची म्हणजे ठेवायची. आणि आम्हाला बरेच अडथळे आले, म्हणजे आता बोलायचं झालं तर नाही बोलू शकत, पण आम्ही करून दाखवले. आता काय थोड्याच मॅचेस आल्यात, त्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली ती 10 जणांनी तर. आणि बरेच सहकार्य बेकरे गावातून झालं, बुत्तुली असेल, वडवली असेल, आमचं गाव असेल, माणगाव असेल, आंबेल, आणि बरेच मान्यवरांनी आम्हाला सपोर्ट केले. त्यांचा असं सपोर्ट होते. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. खतरनाक संदीप शेंडे. आणि खरं तर ज्या अडचणी आपण पाहिल्या, आणि खरं तर मी जयेंद्र दादांना विचारेल, जयेंद्र दादा कसं वाटतंय आपल्या क्रीडा नगरीमध्ये बेकऱ्याच्या या प्रसिद्ध मैदानावरती पहिल्यांदाच नाईट स्पर्धेचं आयोजन झालं, काय सांगाल? आपलं हे मैदान आपल्या प्रेक्षकांची आणि आपल्या पब्लिकची साथ जी या विभागामध्ये लाभते त्याबद्दल काय म्हणा? सर्वांना नमस्कार. आमच्या माणगाव ग्रामपंचायत आणि अस्सल ग्रामपंचायतचे जे आमचे नवतरुण आहेत त्यांची एकोपा पाहून सर्वांना अभिमान वाटला आहे. मध्ये ग्रामपंचायत लीग भरवली, त्यालासुद्धा त्यांचं सर्वांचं चांगलं सहकार्य होते. आणि आता यांनी दोस्ती चषक नाईट स्पर्धा ठेवलेल्या आहेत, त्यालासुद्धा सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन
आणि आमचं पहिल्यांदाच इथे नाईटचे क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली. खूप चांगलं वाटतंय आणि आयोजना बाबतीत आमची मुलं खूप चांगली आहेत. सर्वांचं आणि तुमच्यासारख्यांचं पण चांगलं सहकार्य मिळालं आहे. अंपायरला पण आमच्या बाजूचेला असतील मित्रपरिवार या मुलांच्या सगळ्यांचं सहकार्य चांगलं मिळालं आहे. खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. थँक्यू जयेंद्रदादाने मन भरून कौतुक केलं. खरं तर आपल्या सर्वांचा एकत्रितपणा आहे आणि आपल्या परिसरातील ग्रामपंचायत परिसरातील ज्या सर्व प्रेक्षकांची आपल्याला साथ आहे आणि त्या सर्वांच्या साथीने एकत्रितपणाने मात्र आपण ही स्पर्धा यशस्वीपणे करून दाखवली. आणि आता काहीच सामने बाकी आहेत आणि ते सामने आपल्या भेटीला येणारच आहेत. आणि यानंतर आसलपाडा आणि त्यांच्या विरोधात लढणार आहे तो मात्र मालेवाडी संघ. टॉस इथून संपन्न झाला आणि जाऊया जिथे मात्र लक्ष देण्यात आलंय 5 ओव्हरमध्ये 60 धावसंख्येचा आणि लक्ष इथून चेस करण्यासाठी उतरलाय तो मात्र अंबरनाथ विभागातील जांभिवली हा संघ. थँक्यू सर. इथून आपण पाहताय 60 धावसंख्येचं टार्गेट असेल ते जांभिवली टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहताय सागर पाटील आणि त्याच्या साथीनं आकाश साबंत आणि पहिलं षटक घेऊन आला आयुष. आपण पाहताय या ठिकाणी खडसुंडी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक आयुष. यस अंपायर सिग्नल मॅच ऑन. पहिल्या षटकाला होईल इथून सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल या इनिंगचा. पहिला बॉल खऱ्या अर्थानं पंच सांगतात नो बॉल, ओव्हर स्टेपिंग. अरे पहिलाच बॉल इथून खराब फेकलाय. 60 धावसंख्या जरी तुमच्याकडे असेल तरी इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. याच मैदानावरती जर आपण पाहायला गेलं ना तर अगदी पहिल्या ज्या मॅचेस होत्या त्याच्यामध्ये धाबाच येत नव्हत्या. अगदी 40, 42, 45 धावा अशा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत होत्या. परंतु या मॅचमध्ये अगदी आपण पाहतोय खडसोंडी टीमकडनं तब्बल 59 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 60 धावसंख्येचं एक मोठं आव्हान खऱ्या अर्थाने इथून सेट केलंय. तर षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. सन्माननीय विजयजी साबंत शिवसेना शाखा प्रमुख जांभिवली गाव यांच्याकडून एक कॅश प्राइज असेल. दरम्यान इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सन्माननीय विजय साबंत शिवसेना शाखा प्रमुख जांभिवली गाव यांच्याकडून. सन्माननीय हरिचंद्र जाधव आरटीओ यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. पाच धावा धाव फलकावरती. पहिला नो बॉल आला होता, त्यानंतर फ्रीडच्या बॉलवरती चौकार ऑन साईडला केलायचा होता. अगदी आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल इथून पाहायला मिळते. 60 धावसंख्येचा पाठलाग इथून चालू आहे. तर खऱ्या अर्थानं जांभिवली टीमचा बदलापूर परिसरामधून आलेली ही टीम आपण पाहताय या बेकरीच्या मैदानावरती आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतीये. दोस्ती चषक 2025 मध्ये इथून जर पाहायला गेलं तर 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली मॅच पाहायला मिळते. या धावसंख्येचा पाठलाग होईल का याच मैदानावरती. अगदी आपण पाहताय 40+ धावा ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जातात त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आपल्याला जाताना पाहायला मिळाली आहे. परंतु इथून 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा कशा प्रकारे असेल. हा वाईट बॉल आला. एक्स्ट्राचे धावफलकावरती ऍड होईल. एक्स्ट्राच्या धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 7 वरती. पाठलाग चालू आहे 60 या धावसंख्येचा. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आयुष आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. त्यांना आतापर्यंत आपण पाहताय 3 चेंडू मात्र इथे फेकलेत. एक नो आला, एक बाईट आला, एक चौकार, एक डॉट बॉल, एक सिंगल, एकंदरीत 7. इथे अगदी आपण पाहतोय मिड ऑनला क्लिअर केलंय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलच इथून पाहायला मिळतीये.
थोडंसं असं खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम इथे केलं जातंय. गोलंदाजाला देखील आपण बघतोय आयुषला इथून खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेमध्ये धाबा येणं फार महत्त्वाचे असतील. पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये जर धाबा आल्या तर या 60 धावसंख्येपर्यंत तुम्ही जाऊन पोचाल, परंतु तिथे तुम्हाला अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. 8 धाबा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल कॅरी झालाय आणि इथून मात्र पहिला आद्रा मिळतोय. तो जांभिवली टीमला 60 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 या धावसंख्येवरती. खरं तर मी या ठिकाणी स्टेजवरती आमंत्रित करेल स्वर्गीय वासुदेव 11 आंथरड नीड संघाचे संघ मालक आणि RTO म्हणून ज्यांची ओळख आहे. खरं तर तुम्हाला लायसन पाहिजे असेल, अगदी कमी वेळात तुम्हाला लायसन देणारं एकमेव व्यक्तिमत्व कर्जत तालुक्यातील हरिचंद्र जाधव साहेब. तर जाधव साहेबांना इन्व्हाइट करायला साहेब आपण आयोजकांच्या वतीने कृपया स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. आणि जाधव साहेब म्हटलं ना की क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. कर्जत तालुक्यात कुठेही स्पर्धा असो, त्यांचा संघ असो की नसो, पण आपल्या कर्जत तालुक्यातील संघ असो किंवा बाहेरचा संघ असो, क्रिकेट रात्रभर जागून स्पर्धा कुठे असले तर रात्रभर जागून क्रीडा स्पर्धा बघणारे प्रचंड क्रिकेटचं वेड असणारे चाहते क्रिकेटचे म्हणजे हरिचंद्र जाधव साहेब. आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होतं. त्यांना मी स्टेजवर बसण्याची विनंती करतोय. आणि यानंतर ओव्हर टू कम बॉक्स. इथून आपण पाहता 8 धावा धावफलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. धावा धावफलकावरती 8 आल्यात. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विकेट आली आहे. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ सीमा पार आल्या आल्या इथे आलाय तुषार पाटीलच्या बॅट मधून. आज षटका स्टार्ट तर चांगला मिळाला. एक विकेट जरूर आली आहे, परंतु स्टार्ट चांगला मिळाला आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये अगदी 14 धावा आल्यात. 5 षटकांमध्ये अगदी तुम्हाला इथून धावा बनवायचे त्या 60-20ची सरासरी तुम्हाला प्रति षटक राखायची आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक बाकी आहे. इथून त्या षटकामध्ये किती धावा येणार आणि या 60 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे असणार. इथून सुरुवात तर चांगली झाली. आपण पाहताय तुषार पाटीलनं आल्या आल्या षटकार मारला. सागर पाटील इथून परतला. आकाश साबंत चेक. योगेश सर आपण या ठिकाणी मी विनंती करेल जयेंद्र कराळे सरांना. जयेंद्र कराळे सर आपण हरिचंद्र जाधव साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. हरिचंद्र जाधव साहेबांना विनंती करेल. खरं तर नेरल परिसर प्रीमियर लीग मध्ये देखील 3 स्टार एकविरा या संघाचे संघ मालक होते हरिचंद्र जाधव साहेब. पाथरज जिल्हा परिषद सर्वात मोठा विभाग, त्यामध्ये वासुदेव 11 आंथरड नीडचे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकणारे संघ मालक हरिचंद्र जाधव साहेब यांचा सत्कार. जयेंद्र कराळे. आणि खरं तर मला आजही तो दिवस आठवतो की 2 वर्षापूर्वी आंथरड नीडने एका दिवशी 3 ट्रॉफी जिंकल्या होत्या आणि बेकऱ्याच्या मैदानावरती देखील ट्रॉफी जिंकली होती. त्या संघाचे संघ मालक आहेत हरिचंद्र जाधव साहेब. कॅमेरामॅन करता कॅमेरा आपण फिरवा. जयेंद्र कराळे सरांच्या शुभ हस्ते हरिचंद्र जाधव साहेबांचा करता चॅम्पियन संघ मालक आहेत आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. खरं तर धन्यवाद हरिचंद्र जाधव साहेब की आपण 5000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही मला दिलं. खरं तर आणि आयोजकांना बक्षिसांची खैरात आपल्या खेळाडूंवरती लावतात. साहेब आपण असं नसतं व्हावं. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू योगेश ढोळे सर. थँक्यू सर. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलं. धावा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी 15 धावा धावफलकावरती सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. भन्नाट वेगानं अगदी वेगावरती स्वार होऊन यष्टरक्षकानं चुकी केली. लॉंग स्टॉपला चुकी. बॉल सीमा पार इथे आलाय हा चौकार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहताय बॅटला चेंडू ब्रश झाला होता. यष्टीरक्षकानं चुकी केली. दोन्ही फ्लाइंग स्लेप तिथं त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाले.
लॉंग स्टॉप मधून आज चौकार आपण पाहत आहे. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 19 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मध्ये तोपर्यंत एकच धाबेतून आपण पाहत आहे. धावा धावफलकावरती या 1च्या साह्यानं 20 धावा या धावफलकावरती आहेत. तुषार पाटील आणि त्याच्या साथीनं आकाश साबंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. अगदी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. थांबवलं स्वतःला. अगदी आपण पाहत आहे ज्यावेळी रनअप मध्ये भेटता येईल त्यावेळी अगदी आपण घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हेच फार महत्वाचं आहे. कारण की आता इथून चुकी नको आहे. चुकीचे कोणतीही पाऊल आता खऱ्या अर्थानं उचलायचं नाहीये. कारण की अगदी आपण पाहत आहे 60 धावा जरी असतील तरी अगदी आपण पाहत आहे इथून मात्र पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना 20 धावा धावफलकावरती आल्यात. कोणत्या क्षणी इथून गेअर चेंज करू शकते. यावेळी कट केला, अगदी गलीमधून बॉलला काढलाय. वेगानं क्षेत्ररक्षक सरसावलं. शॉट थर्ड मॅनच आहे तोपर्यंत अगदी आपण पाहता एकच धाब्यातून कंप्लीट होईल. प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. आपण पाहताय जांभुली टीमचे या धावसंख्येचा पाठलाग करत असताना करसोडी टीमच्या अगेन्स्ट 59 धावा बनवल्या. 60 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. प्रयत्न चालू आहेत. एक विकेट लवकर आली आहे. आपण पाहतोय सागर पाटील थांबायला हवं होतं परंतु लवकर इथून बाद झाले मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये. धावा धावफलकावरती 21 आल्यात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मालेवाडी आणि अस्सलपाडा. आणखीन एक डॉट बॉल व्हेरिएशन आणली आता गोलंदाजीवरती. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल पाहायला मिळाला. थोडासा कटरचा वापर या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय मयुरेशच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा काळाबद्दलनंतरचा हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये थोडीशी दादागिरी दाखवली होती गोलंदाज आयुषनं परंतु या षटकामध्ये चांगल्या धाबा आल्यात. समोरच्या दिशेनं लॉप केलाय. बॉल सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. आणखीन एक षटकार आलाय तुषार पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धावा धावफलकावरती 27 आपण पाहत आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना तुषार पाटील यानं. आणि अगदी सेकंड ओव्हरच्या देखील शेवटच्या शेवटच्या बॉलवरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बेकऱ्याच्या स्पर्धेला आलो ना काही आठवणी जागा होतात. खरं तर बघा रात्रीच्या 1 वाजलेत पण ही क्रीडा स्पर्धा पाहतात. खरं तर हबप मधुकर महाराज ही मॅच बघतायत आणि मधुकर महाराजांना बघितल्यानंतर मला खरं तर आठवण झाली की अगदी त्यांच्या जोडीत जोड असणारे खरं तर श्रीरामबुवा मसने हे देखील खरं तर मॅचेस बघण्यासाठी कुठेही मॅच असू द्या या परिसरामध्ये खरं तर मधुकर महाराज आणि श्रीरामबुवा मसने हे अगदी जोडीत जोड आणि मॅचचा आनंद घेत. आज मला खरं तर त्यांची आठवण झाली आणि खरं तर मधुकर महाराजांना मी विनंती करेल की महाराज आपण स्टेजवरती यावं. खरं तर आपण अतिशय आदराने सन्मानाने या ठिकाणी यावं. वेळ बघा योगेश सर. स्कोर आपण पोचवा. 27 धावा धावफलकावरती आल्यात. 27 धावा झाल्या. अजूनही 33 धावांची गरज आहे. तर खरं तर अबाप मधुकर महाराजांचं आगमन होतं. बघा वय वर्ष साहेबांचं वय आता 50शी पार गेलं. 68 वय वर्ष आहे पण बघा क्रिकेटची आवड आणि कुठेही स्पर्धा असो या परिसरामध्ये खरं तर ते आले आणि खरं तर मला त्या आठवणी जाग्या झाल्या आणि खरं तर साहेबांचं स्वागत करूया आणि जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये योगेश ढोळे सरांकडे. कुणाल आलाय तिसऱ्या षटकामध्ये. कट करायचं होतं. वेगवान बॉल होता. बाहेर जाणारा पंच सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावांना आपण जर पाहायला गेलो तर 28 धावा इथून धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या बॅटिंग करत असताना जांभुली टीमच्या 60 धावसंख्येचा पाठलाग करते. सुरुवात चांगली झाली मित्र म्हणून इथून आठवून पार्टनरशिप देखील फार चांगली पाहायला मिळते. या धावसंख्येचा इथून अगदी आपण पाहतो यशस्वी पाठलाग होताना पाहायला मिळेल का हे सर्व काही येणाऱ्या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र कट केलाय. पाठीमागे माहिती आहे फिल्डरला बॉल फिरणार आहे. जागेवरती स्तब्ध राहिल्यात
परंतु एकच जाबेतून आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय ज्यावेळी बॅटवरती चेंडू आला त्याच वेळी नाराजगी व्यक्त केली, कारण की मिडल बॉल करायचा होता, झाला नव्हता. अगदी आपण पाहताय बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि एक धावेतून कंप्लीट झाली आहे. धाव फलकावरती आपण पाहताय या ठिकाणी 29 धाव फलकावरती तुषार पाटील, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला, त्याच्यावरती आता संपूर्ण इथून जबाबदारी असेल. अगदी आपण पाहता या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बदलापूर जांभुली या टीमची. पुन्हा एकदा पंच सांगतील इथून मात्र डॉट बॉल आलाय समोर. अगदी आपण पाहता आउटसाइड डी ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, हरकत करत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला असं वाटलं होतं की बॉल अगदी आपण पाहताय बाहेर चाललाय, परंतु अगदी गोलंदाज हुशार आहे, त्यानं मात्र हा डॉट बॉल फेकला. ऑन साइडला ताकद झोकली आहे, बॉल सीमा पार, आउट ऑफ दी पार्क. आणखीन एक षटकार आलाय तुषार पाटीलच्या बॅट मधून. चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर, अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. थँक्यू डीजे. 36 धाव फलकावरती, जिथे पहिली विकेट सागर पाटीलची आपण पाहताना लवकर आली होती, त्यानंतर तिसऱ्याच क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील दाखल झाला, परंतु त्याची अगदी आपण पाहताना विस्फोटक आणि आक्रमक इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्जेदार खेळ. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेनं अगदी लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि तुषार पाटीलचं एक वैशिष्ट्य राहिलं, ज्यावेळी मोठा फटका येतो ना त्याच वेळी दुसऱ्याच बॉलवरती एक सिंगल घेतोय आणि नॉट स्ट्राईक एंडवरती येतं. आणि खऱ्या अर्थानं हे करणं देखील फार गरजेचं असतं, कारण की एखादा मोठा फटका आल्यानंतर सिंगल घेतल्यानंतर अगदी आपण पाहतोय नॉट स्ट्राईकला येऊन थांबणं, स्ट्राईक रोटेशन करणं, गोलंदाजाला व्हेरिएशन आणायची असते. आणि तिथे मात्र एखादा मोठा फटका अगदी आपले जे पार्टनर असतात त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतो. इथे देखील आपण पाहतोय फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. हे एका सिंगल न जर पाहायला गेलं ना तर आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 38 धाव फलकावरती. अगदी आपण पाहताय असं वाटलं होतं 60 धावा आहेत, इथून चेस होतील का, या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का, परंतु अगदी आपण पाहताना जांभुली टीम बदलापूर परिसरामधून या ठिकाणी खेळण्यासाठी आल्या. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहताय समाप्त झालाय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं ना तर धाव फलकावरती आपण पाहता 38. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 12 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 22. 12 बॉल 22 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. काही जबरदस्त बॅटिंग केली आपण पाहताय तुषार पाटीलनं, त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. पाणी हवंय मैदानामध्ये. आले जमून सारे जिवलग दोस्ती त्यांची आज रामर. नाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर, अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. ठेवलाय दोस्ती चषक एक नंबर, साऱ्या ठेवलं ठेवलाय दोस्ती चषक एक नंबर. हे जे तुम्ही गीत ऐकताय ते आमचे बिंदासजी लदगे आणि दीपकजी भागीत साहेबांनी गायलेलं हे गीत आपण ऐकताय, त्यांचं खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद व्यक्त करूया. दोस्ती चषक 2025 मध्ये फार चांगलं गीत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अगदी नाबानं या दोस्ती चषक आपण पाहताय त्यांच्यावरती आधारित हे गीत. इथून 12 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 4थ्या षटकामध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा मयुरेश हा गोलंदाज इथून आपल्याला पाहायला मिळेल, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्यानं मिळवली होती. इथे अगदी पाहतो आपण समोरच्या दिशेनं अगदी ब्लॅक स्क्रीन वरती जाऊन चेंडू धडकलाय, बॉल सीमा पार. इथे येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार.
की चौकार आहे, षटकार, षटकार आहे. इथे मिस टायमिंग आहे, हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाही, अगदी वेकंड एरिया आहे. बॉल अगदी पाहतो डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. काही गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. धावा धाव फलकावरती आपण पाहता या ठिकाणी 46 धावा धाव फलकावरती आहेत. चांगला अगदी नॉक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5,60,000 धावसंख्येचा अगदी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जांभिवली बदलापूर टीमचा 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहता आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 46 पर्यंत. तुषार पाटील आणि त्याच्या साथीनं आकाश सावंत. इथे टॉपिस लागले, पाठीमागे एसटी रक्षकाने झेल कॅरी केला. ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला. या ठिकाणी आपण पाहताय मयुरेश या गोलंदाजानं. आणि इथून जर पाहायला गेलं तर विकेट आली आणि ती विकेट फार महत्वाची होती. आपण पाहायला गेलं तर आकाश साबंतची, कारण की चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप होत होती आणि अगदी आपण पाहतो या धावसंख्येचा पाठलाग चालू होता. विकेट येणं फार गरजेचं होतं. थोडंसं दबाव टाकण्याचं काम जर मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं तर विकेट घेणं फार गरजेचं होतं आणि ती विकेट मात्र मिळवली. फार महत्त्वपूर्ण विकेट होती. आकाश साबंत एक षटकार आला होता, त्याच्या बॅटमधून एक दुहेरी धाव देखील पाहायला मिळाली आणि अगदी आता आपण पाहतोय 46 धावा धाव फलकावरती आहेत. आणि ही ते चुकीचं शॉट सिलेक्शन, दांडी गुल फलंदाज बाद. की झाली का फलंदाजाकडून आपण पाहताय या ठिकाणी बिंदास हा फलंदाज मैदानाच्या फटका खेचायचा होता. अगदी कोणता डर मनामध्ये येऊन अगदी आपण पाहताय अगदी पाठीमागे स्कूप करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. एस्टनच्या मागे नेऊन आले, अगदी अंदाजच बांधू शकले नाही आपण किती पाठीमागे आलो आणि तिथे मात्र दांडी गुल झाली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आता दाखल होत आहेत राकेश पाठारे. आपण पाहता या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु अजूनही जर पाहायला गेलं तर तुषार पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि तो देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट ऑन साईडला अगदी आपण पाहतोय हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळते. आता तुषार पाटील ऑन स्ट्राईक आलेत, ज्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्या रन्स फार महत्वपूर्ण होत्या, त्यांची इनिंग फार महत्वाची आहे. धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय 47, 7 बॉल आणि अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. आणि आयवा कॅच साठी मानगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सारंग कराले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि इथून डॉट बॉल आला. डॉट बॉल षटक क्रमांक 4 देखील समाप्त झाले. 6 बॉल आणि आता 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या जांभिवली बदलापूर टीमला या ठिकाणी 13 धावा. 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. धावा धाव फलकावरती 7 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहताय 3 फलंदाज इथून खऱ्या अर्थानं माघारी परतलेत. सागर पाटील, त्यानंतर अगदी आपण पाहताय आकाश सावंत, त्यानंतर बिंदास, हे 3 फलंदाज परतले. तुषार पाटील आणि त्याच्या साथीनं राकेश पाठारे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये आता 13 धावसंख्येचा इथून पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. जास्त वेळ घेऊ नका, जास्तचा वेळ खर्च करू नका, कारण की याच्या अगोदरच्याच षटकामध्ये आपण खऱ्या अर्थानं ड्रिंक ब्रेक केला होता. त्या ठिकाणी टीम मीटिंग झाली होती. जास्त टीम मीटिंग नको आहे. प्रत्येक षटकासाठी प्रत्येक बॉलसाठी टीम मीटिंग नको आहे. आपल्याकडे अधिकचा वेळ नाही आहे आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. इथून 6 बॉल 13 धावसंख्येची गरज.
ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल राकेश पाठारे, नॉन स्ट्राईक एंडवरती तुषार पाटील. शेवटचा बॉल खऱ्या अर्थाने निर्धाव केलाय आणि तो बॉल खऱ्या अर्थाने या मॅचचा निर्णायक बॉल देखील होता. त्या बॉलवरती खऱ्या अर्थाने या मॅचचं रिझल्ट देखील होतं, कारण की एखादा मोठा फटका जर आला असता ना तर मग शेवटच्या षटकामध्ये आपल्याला कमीत कमी धावा या पाहायला मिळालेल्या असत्या. आता 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. इथून कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराजित होणार हे दर्शवणारे हे 6 बॉल आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं अजयजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केलाय. राकेश पाठारे या फलंदाजाला परतावं लागेल, कारण की स्ट्राईक हवी आहे तुषार पाटीलला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धाबा बनवायचे त्या 13. 5 बॉल 13 धावसंख्येची गरज. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या अगदी ज्या अगोदरच्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये धाबा बनत नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये धाबा बनला. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट अगदी आपण चेस करताना आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती जांभिवली बदलापूर टीम 47 या धावसंख्येपर्यंत. 2 षटकारांसाठी हरिचंद्र जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला तर आलाय बॉल आउट ऑफ दी पार्क. तुषार पाटीलचा हा ब्रँडेड षटकार. वरती आपण पाहता या ठिकाणी 4 बॉल आणि अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. आणि या गोलंदाजानं जर का या फलंदाजाला क्लीन बोल्ड केला तर हरिचंद्र जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे अगदी आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहताय फलंदाज तर बाद झालाय, परंतु कोणता फलंदाज चुकी केली आहे. अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंड वरच्या फलंदाजांना स्ट्राईक सोडली विशालनं, परंतु तुषारनं एक लगेच स्वतःला पाठीमागे त्या ठिकाणी घेतलं आणि ते विशाल बाद झाला. आता बॉल इथून शिल्लक आहेत ते 3 आणि धाबा बनवायचे आहेत त्या 6 आणि 6 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल 6 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहताय संदीप दाखल झालाय. अगदी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे, कारण की अगदी तुषार पाटीलच्या बॅट मधून रन्स आल्यात. तो नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय आणि आता सॅकिंग एंडवरती आपण पाहताय नवीन फलंदाज दाखल होतोय. आता इथून गोलंदाज खऱ्या अर्थानं या फलंदाजावरती वर्चस्व दाखवेल का जगदीश हे देखील पाहावं लागेल. संदीप ऑन स्ट्राईक आहे. 3 बॉल 6 धावसंख्येची गरज. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये हा दरारा पाहायला मिळतो आपल्याला. दोस्ती चषक 2025 चा. हलक्या हातानं ग्लान्स केलाय. ढकलला बॉल गॅप मध्ये. बॉल अगदी वेगानं चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार. इथे आलाय चौकार. या मॅचचं अगदी गणित बिघडवणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावांना धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय ते 58 वरती. आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये बनवायचे त्या कंपल्सरी 2. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. मैदानामध्ये जे आमचे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे जा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे बसलेत त्यांना विनंती आहे की आपण आत्ता जिथे बाउंड्री गेली आहे त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय. धन्यवाद. आणि इथून येणारे 2 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय जांभिवली संघ, दुसरीकडे तुम्ही पाहताय खरसुंडी. एक बिग फाईट बिग लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज. हलक्या हाताने कट केलाय. गॅप मध्ये बॉल ढकललाय. थर्ड मान मधून बॉल चाललाय सीमा पार. हा आलाय विजयी चौकार. फलंदाज संदीपच्या बॅट मधून. बॉल द्या. मॅच बॉल द्या. आणि ही मॅच जिंकली आहे
आपण पाहता या ठिकाणी बदलापूर जांभिवली टीमनं, अंबरनाथ जांभिवली टीमनं, कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम करसुंडी, दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. चला आता नेक्स्ट मॅच साठी अस्सलपाडा टीम आणि मालेवाडी दोन्ही टीम आपण रेडी व्हायचं. डीजे थोडं थांबवतोय. या ठिकाणी किशोर कालेकर दादा आणि अक्षय कालेकर दादा, खरं तर बिरदोलेवरून या ठिकाणी हे दोन आपले मान्यवर या ठिकाणी आलेले. अक्षय दादा आणि किशोर दादा, मी आपल्याला आमंत्रित करेल की आपण स्टेजवरती यावं. खरं तर बिरदोले प्रीमियर लीग असू द्या किंवा बिरदोलेला कुठलीही मोठी स्पर्धा असू द्या, तिचं उत्तम आयोजन करणारे किशोर कालेकर दादा आणि त्याचबरोबर अक्षय कालेकर दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. किशोर दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आणि लगेच अस्सलपाडा संघ आपण रवाना व्हा पुढील मॅचसाठी. आणि